हॅलो, नमस्ते सर्व ताई दादांना. श्री स्वामी समर्थ. मी रुपाली आजच्या ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत करते. तर आज मी रुटीन तुमच्याशी शेअर करणार नाही, तर आज मी तुम्हाला केक बनवून दाखवणार आहे आणि तेही तुम्हाला घरातल्याच वस्तूपासून बनवायचं आहे. तर तुमच्या आवडीची बिस्किटं घ्यायची आहेत आणि एक सिक्रेट पदार्थ टाकणार आहे. तर तुम्ही सगळ्यांनी पहा तो सिक्रेट पदार्थ काय आहे तो. म्हणजे प्रत्येक वेळेस आपण बिस्किटचा केक बनवतो, पण हा केक एकदम मार्केटसारखाच होणार आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करून पहा. त्यासाठी मी आता बिस्किट घेतलेलं आहे, तेल 2 पळ्या तेल घेतलेलं आहे, किटलीतली जी पळी आहे ती, त्यानंतर कॉफी पावडर घेतलेली, ड्रायफ्रूट्स घेतलेले, सोडा घेतलेला आहे आणि दूध अंदाजानुसार घालायचे. आणि सगळ्यात सिक्रेट पदार्थ म्हणजे बोर्नविटा घेतलेला आहे. तर बोर्नविटा 2 चमचे घेतलेला आहे मी आणि कॉफी पावडर. तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही कुठलंही त्यातलं एक असलं तरी चालू शकतं किंवा नसलं तरी चालू शकतं, पण बोर्नविटाने एकदम चव छान लागते. त्यामुळे मी बोर्नविटा ॲड केलेलं आहे. आणि आपल्याला बिस्किटाची फाईन पावडर करून घ्यायची आहे. आणि आपल्याला सोडा लगेच नाही टाकायचं आहे, एकदम लास्टला टाकायचं आहे. तर मी तुम्हाला आता प्रोसेस सांगते कशी कशी करायची. तर पूर्ण सगळं आपल्याला वाटून घ्यायचं आहे. आणि वाटण करून झाल्यानंतर आपल्याला जे तेल घेतलं होतं आपण किटलीची 2 पळी तेल घेतलं होतं. आपली भाजीची पळी नाही बरं का, जी किटलीमध्ये पळी असते तेवढं 2 पळी तेल घ्यायचे. आणि त्यानंतर आपल्याला कॉफी पावडर पण टाकून घ्यायची, बोर्नविटा टाकून घ्यायचं आहे. तर मी पहिल्यांदा बोर्नविटा टाकला तेल झाल्यानंतर. आणि आत्ता कॉफी पावडर टाकून घेते. एकच पाऊच टाकायचं आहे, म्हणजे कलरसाठी टाकायचं आहे. कलर खूप छान असा ब्राऊन कलर येतो, एकदम चॉकलेटसारखा केक दिसतो. त्यासाठी आपल्याला हे सिक्रेट पदार्थ वापरायचे आहेत. आणि आता मला आहे ना 1.5 फुलपात्र दूध लागलेलं आहे बरं का. 1 फुलपात्रात पूर्ण भिजवण्यासाठी लागलेलं आहे. त्यानंतर आपल्याला रेस्ट करण्यासाठी ठेवून द्यायचं 1-5 मिनटं. आणि त्यानंतर परत मी अर्धा फुलपात्र दूध घेतलं होतं. तर आता हे एक पूर्ण फुलपात्र मला दूध लागलेलं होतं. तर जास्त दूध नाही लागत बरं का. आणि जास्त पहिल्यांदाच पातळ करून नाही ठेवायचं आपण, थोडंसं घट्टच ठेवायचं, एकदम घट्ट. आणि त्यानंतर अर्धं फुलपात्र दूध घालायचे. जसं फुलतं ना ते छानाचं पीठ, त्यानंतर आपल्याला दूध घालायचे. थोडं 5 मिनटासाठी आपण रेस्ट करण्यासाठी ठेवून द्यायचे. तर इतकं ज्यावेळेस घट्ट होईल त्यावेळेस आपण झाकण लावून ठेवून द्यायचे. आणि लई जास्त वेळासाठी नाही, 5 मिनटं ठेवलं तरी चालू शकते. त्यानंतर मी आता 5 मिनटं झालेली होते तर काढून घेतलं. आणि आता इतकं दूध घेतलं होतं, तर ह्यातलं एकदम थोडंसं टाकलेलं आहे. आणि ज्यावेळेस पूर्ण दूध मिक्स होतं त्यानंतरच आपल्याला सोडा घालून घ्यायचा आहे. दुधामध्ये लगेच सोडा घालून घ्यायचं नाही, नाहीतर केक असा फुलत नाही जास्त. त्यामुळे पूर्ण एकजीव होऊन द्यायचे. आणि त्यानंतर सोडा घालून पूर्ण परत एकजीव होऊन द्यायचे. आणि आपल्याला कुकर एकदम प्रीहीट करायसाठी ठेवून द्यायचा अगोदरच. ज्यावेळेस आपली तयारी सुरू होती, म्हणजे बिस्किट बारीक करून झाल्यानंतर मग आपल्याला कुकर गरम करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. आणि एकदम झाकण लावायचे. शिटी लावायची पण गरज म्हणजे तुमच्या कुकरवरती आहे बरं का. कुकर जाडबुडाचा आहे किंवा पातळ, त्यावर ठरतं. तर मी तर शिट्टीच लावते. काही प्रेशर वगैरे काही होत नाही बरं का. शिट्टी काढली तर लवकर होणार नाही, त्यामुळे मी शिट्टी तशी ठेवली होती. आणि चाललं होतं माझं पूर्ण पेस्ट करून घ्यायचं. ते एक जीव झाल्यानंतर आपल्याला सोडा टाकून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर कुकरच्या डब्याला मी आता तेल लावून घेते. तर पूर्ण तेल लावून घ्यायचे. आणि जे बॅटर झालेलं आहे तर ते चांगलं डब्यामध्ये ओतून घ्यायचे. आणि आपल्याला इतका घट्टपणा पाहिजे, म्हणजे सोडा घालायच्या टायमिंगला बरं का, एकदम एका रेषेतच पडलं पाहिजे बॅटर आपलं, म्हणजे ते छान झालेलं आहे. जितकं होईल ना त्या अगोदर फेटून घ्यायचे. सोडा टाकल्यानंतर जास्त फेटायचं नाही आहे, फक्त आपल्याला मिक्स करून घ्यायचे. आणि त्या अगोदर तुम्ही कितीही फेटू शकता, फक्त सोडा टाकल्यानंतर जास्त वेळ फेटायचं नसतं. तर कुकरमध्ये मी जे आपलं स्टँड असतं गॅसवर आपण छोटं भांडं ठेवण्यासाठी वापरतो, तर ते ठेवलेलं आहे. मिठाचा वापर अजिबात केलेला नाही मी. आणि त्यानंतर डबा हळूच व्यवस्थित असा पकडणी धरून आतमध्ये ठेवलेला होता. आणि भाजलवर का त्याची सगळ्यांनी काळजी घ्यायची. तर व्यवस्थित असं आतमध्ये ठेवून द्यायचं आहे. आणि कुकर मी खाली घेऊन मग ठेवला होता, का तर आपल्याला कुकर माझा खूप मोठा होता ना, त्यामुळे मी खाली घेतला, त्यानंतर ठेवला आणि नंतर गॅसवरती ठेवलं होतं. आणि आपल्याला सुरी घालून पाहायचं आहे बरं का, एक अर्धा तास लागतो आपल्याला. तर सुरीला कुठं चिकटलेलं नाही जास्त, म्हणजे केक झाला होता आपला. तर तुम्ही असंच झाकून ठेवायचे. आणि जरा थोडंसं थंड झालं ना त्यानंतर आपल्याला केक काढून घ्यायचं आहे. पण तरीसुद्धा केक थोडासा कोमटच होता. थंड होण्याची आमची तर मुलं वाट पाहून देत नाहीत. तर पटकन केक काढ लगेच पाहिजे, आम्हाला बघू दे कसं झालं आहे, अशी घाई गडबड चालू असते बरं का. पण तुम्ही ना थंड करूनच केक कट करा. तर आता मी काढून घेतलं होतं. छान असं स्पॉन्जी केक झाला होता, खूप मऊ असा छान झाला होता. आणि त्यानंतर परीनेच कट केला. तर तुम्हाला केक दाखवते पुढं कसा झाला तो. आणि छान म्हणजे टेस्टी पण झाला होता. आणि साखरचा कुठंच मी वापर केला नव्हता, का तर साखर अगोदरच म्हणजे कसं मी
कुठल्याही बिस्किटाची क्रीम वगैरे काय काढून घेतली नव्हती. जी क्रीमची बिस्किट होती ना त्याची क्रीम वगैरे काही नव्हती काढली. असंच मी मिक्सरला लावून घेतलं होतं. त्यामुळे साखर टाकण्याची मला तर गरज नाही वाटली. तुमच्या आवडीनुसार तुम्ही साखर टाकू शकता किंवा नाही सुद्धा टाकू शकत. आता मी तर नव्हती टाकली. तुमच्या आवडीनुसार तुम्ही गोड जर पाहिजे असेल तर 1-2 चमचे साखर टाकू शकता. तर असाही खूप गोड झाला होता, छान झालं होतं केक. तर तुम्हाला सगळ्यांना परत येते खायला. तर केक खाऊन पहा आणि नक्की ट्राय करून पहा कसा झाला केक तो. आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगायचं आहे. कमेंट करायला कंजूसपणा कोणीही करू नका. आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचे, लाईक करायचे आणि अशाच छान अशा तुमच्याशी रेसिपी पण मी शेअर करत जाईल. तर केक कट करून झाल्यानंतर खूप छान असा झाला होता. तुम्ही नक्की पहा, स्पॉन्जी झाला होता छान असा. खूप एकदम आपण जसं मार्केटमध्ये मिळतो तसंच झाला होता. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि आजची रेसिपी कशी वाटली मला पुन्हा एकदा कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.